का टाइम नहीं दिया गया है। तो मैं ऐसे अधिकारी के ऊपर कार्रवाई करना चाहता हूँ जिसमें हमारे 2-3 लड़के लोग घायल है, इसके सर फूट गए हैं, उसके पूरे टाके वाके लगे हुए, हॉस्पिटलाइज है। ये इसके हाथ में खून, लड़के को बचाने का। तो ऐसे अधिकारी के ऊपर लीगल कार्रवाई होना चाहिए। पुलिस से हमारी मांगनी नहीं है कि उसके ऊपर कार्रवाई करो। एमआयडीसी मध्ये बघायला गेलं तर ते का तुम्ही हटवत नाही? आम्हाला का त्रास देतात? आम्ही हातावर करून पानावर खाणारे लोक आहेत, का त्रास देतात? त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, योग्य तो न्याय आम्हाला भेटलाच पाहिजे। की ही जे आमचं दिव्यांग कार्यालय, ज्याला एक हात नाही, पाय नाही, डोळे नाही, असे आमच्याकडे भरपूर प्रकारचे मतिमंद असतात, दिव्यांगाला जात नाही। या पालघर जिल्ह्यामध्ये या अशा अधिकाऱ्याने दिव्यांगाला सहकार्य करावं की दिव्यांगाच्या कार्यालयावर हातोडा मारावा, हेच काही कळत नाहीये। म्हणून मला असं म्हणायचं आहे, ज्या अधिकाऱ्याने ज्या दिव्यांगाच्या कार्यालयावर हातोडा मारला त्याच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा हा दाखल झाला पाहिजे। 2016 अंतर्गतचा कायदा हा त्याच्यावर लागू झाला पाहिजे, त्याला निलंबित केलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट असं, जसं कार्यालय होतं तसंच मला परत कार्यालय ते बनवून मिळालं पाहिजे। अध्यक्ष, आता आपण एमआयडीसीचं जे दादागिरी आहे त्या संदर्भात बोलणार आहोत। अति झालेलं आहे सरोवरच्या बाजूला जी गॅरेजवाल्याची बिजनेस तेवढ्या वर्षापासून जे गॅरेज टाकून बसले होते, आज अचानक त्यांच्या गॅरेजवरती जेसीबी घेऊन मेन अधिकारी संजय साहेब, परत सय्यद साहेब असे आणि त्यांच्याबरोबर जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते नेमलेले वर्ष त्यालाच कंट्रोल करतोय। आणि अशा रीतीने त्या कामगारांना पण मार लागलेला आहे। बाकीचे आपण यांच्या समोरच आहेत, मालक अधिकारीचे, यांच्याशी आपण बोलून घेऊया। नमस्कार, मैं रिंकू मोती शाह, जो हमारे इधर गैरेज चला रहे हैं हम लोग, वो गैरेज के इधर पहले भी ऐसा अतिक्रमण हटाने का नोटिस आता था, मगर इस बार नोटिस नहीं दिया गया है और नहीं टाइम दिया गया है। वो अगर अधिकारी जेसीपी लेके आ गया और उसको बताते हुए कि हम लोग 5 मिनट का टाइम भी मांगा, 5 मिनट भी नहीं टाइम दिया। कितने लड़के लोग तो गाड़ी के नीचे दब गए थे, कितने लोग को शेड के नीचे दबा दिया गया, कितने लड़के ऊपर चढ़े हुए थे शेड खोलने के लिए, वो ऊपर लटक गए और अधिकारी सुनने को राजी नहीं। जैसे अतिक्रमण हटाने में आतंकवादी को हटाने का टाइम नहीं दिया गया है। तो मैं ऐसे अधिकारी के ऊपर कार्रवाई करना चाहता हूँ जिसमें हमारे 2-3 लड़के लोग घायल है, जिसके सर फूट गए हैं, उसके पूरे टाके वाके लगे हुए, हॉस्पिटलाइज है। ये इसके हाथ में खून, लड़के को बचाने का। तो ऐसे अधिकारी के ऊपर लीगल कार्रवाई होना चाहिए। तो पुलिस से हमारी मांगनी नहीं है कि उसके ऊपर कार्रवाई करो लीगली से। आणि यांचं हे पण म्हणणं आहे, जर त्यांना 7 दिवस पहिले नोटीस दिली असती ते स्वतःनीच खाली करून घेऊन गेले असते, अशी जबरदस्ती करायची वेळ आली नसती। 7 दिवस जाऊ द्या, 2 दिवस जरी आम्हाला दिले असते ना, आणि प्रत्येक वेळेस नोटीस देतात, यावेळेस नोटीस दिलेली नाहीये। पण एमआयडीसी मध्ये बघायला गेलं तर ते का तुम्ही हटवत नाही? आम्हाला का त्रास देतात? आम्ही हातावर करून पानावर खाणारे लोक आहेत, का त्रास देतात? त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, योग्य तो न्याय आम्हाला भेटलाच पाहिजे। एवढंच म्हणणं आहे आपलं पण की जेव्हा तुरंत कारवाई होते ती फक्त गैरव्यवहारावरतीच होते का? बरोबर आहे। हे काहीतरी म्हणजे अधिकाऱ्यांना कोणतरी सांगतो बाबा असं हे करा म्हणून, तिकडून थांबलं पाहिजे आणि थांबणारच। हॅश फाउंडेशन पूर्णपणे याचा पाठिंबा देणार, पाठीशी आहे। आता अजून एक गोष्ट अशी कळलेली आहे की दिव्यांगांना जो रोजगार भेटतोय त्या रोजगारावरती पण यांची नजर या अधिकृत असून सुद्धा तोडक कारवाई झालेली याच्यावरती, आणि ही कारवाई कोणीतरी सांगण्याने झाली हे आम्हाला संशय आहे। आणि अशा वेळेला अधिकाऱ्यांनी विचारपूस न करता डायरेक्ट ती टपरी दिव्यांगाची जो रोजगाराची होती त्याच्या पोटावरती लात मारलेली आहे। कार्यालय होतं ते, कार्यालय दिव्यांग कार्यालय। आपण त्याच्याशी बोलून घेऊया काय झालं नेमकं त्या ठिकाणी। मी सुनील प्रजापती, अंश फॅब्रिकेशन। माझ्याकडे दिव्यांगाची टपरी आलेली बनवायला, कार्यालय 12x12ची, आणि ते समजा कमीत कमी 1 महिना झालेला, सर्व काम झालेलं, फक्त पत्रे लावायची बाकी होते। तर मी ते तोडायला त्यांना रिक्वेस्ट केला, हे दिव्यांगाची कार्यालय आहे आणि हे तोडू नका, आणि किशोर साहेब येत आहेत, 10 मिनिटं थांबा, ते पालघरहून निघत आहेत। आणि ते लोकांनी ऐकलं नाही आणि ते जेसीबी त्याच्या टपरीवर मारले त्या लोकांनी, हातपाय पण जोडले, रिक्वेस्ट पण केला त्यांना, पण ते काही ऐकायला तयार नाही आणि त्यांनी डायरेक्ट जेसीबी आपल्या टपरीवर मारली, कार्यालयावर लावली त्या लोकांनी। तुम्ही सांगून सुद्धा नाही ऐकलं त्यांना। मी कॉल पण लावून दिला, कॉल पण त्यांच्या हातात दिला, ते लोकांनी डायरेक्ट कट करून टाकला कॉल असा। आपल्याला आता पोलीस मध्ये आपण आहेत, आपल्याला काय पाहिजे नेमकं? आता माझं एवढंच म्हणणं आहे की ही जे आमचं दिव्यांग कार्यालय, ज्याला एक हात नाही, पाय नाही, डोळे नाही, असे आमच्याकडे भरपूर प्रकारचे मतिमंद असतात, दिव्यांगाला जात नाही। या पालघर जिल्ह्यामध्ये या अशा अधिकाऱ्यांनी दिव्यांगाला सहकार्य करावं की दिव्यांगाच्या कार्यालयावर हातोडा मारावा, हेच काही कळत नाहीये। म्हणून मला असं म्हणायचं आहे, ज्या अधिकाऱ्याने ज्या दिव्यांगाच्या कार्यालयावर हातोडा मारलाय त्याच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा हा दाखल झाला पाहिजे। 2016 अंतर्गतचा कायदा हा त्याच्यावर लागू झाला पाहिजे, त्याला निलंबित केलं पाहिजे।
आणि दुसरी गोष्ट असं जसं कार्यालय होतं तसंच मला परत कार्यालय ते बनवून मिळालं पाहिजे. त्या कार्यालयाची किंमत होती 2.5 लाख रुपये. ते 2.5 लाख त्यांनी द्यावी किंवा मला ते कार्यालय बनवून द्यावं. अन्यथा त्याच्यावर न केल्यास आम्ही आंदोलन करू किंवा याचं पुढचं कार्यवाही आम्ही काय करू ते आम्ही ते ठरवू. मी हॅश प्रदेश पालघर जिल्हाध्यक्ष अंबर सावंत. आम्ही या मित्रच आपले परिवार आहे त्यांच्या सोबत राहणार. जोपर्यंत न्याय भेटत नाही, त्यांच्या मागण्या ज्या आहेत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण पाठपुरावा करणार आणि लवकरात लवकर दुसरी व्हिडिओ तुमच्या समोर येईल. त्यामध्ये नक्कीच न्याय भेटलेला असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.